नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चोरीची घटना उघडकीस. कॅश काउंटरवर उभ्या असलेल्या ग्राहकाच्या पिशवीतून 2 महिलांनी हातचलाखी करत केली चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा इथं लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू. तमाशाचा फड उभारताना घडली घटना. आणि अकोला जिल्हा परिषद चोहट्टा बाजार सर्कलची पोटनिवडणूक जाहीर. 17 डिसेंबरला होणार मतदान. आणि आता सविस्तर वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चोरीची घटना उघडकीला आली आहे. कॅश काउंटरवर उभ्या असलेल्या एका ग्राहकाच्या पिशवीतून 2 महिलांनी हातचलाखी करून 40,000 रुपये लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी दामोदर आगरकर हे भारतीय स्टेट बँक शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी कॅश काउंटरवरून 40,000 रुपये काढून आपल्या पिशवीत ठेवले. काही वेळानंतर त्यांनी पिशवी पाहिली असता पैसे चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बँकेचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. 2 महिलांनी हातचलाखी करून दामोदर यांच्या पिशवीतून पैसे लंपास केले. प्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या चोरट्या महिलांचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. ज्या ठिकाणी त्यांना परत ते पैसे डिपॉझिट करायचे होते त्याच ठिकाणी त्यांच्या बाजूला 2 लेडीज येऊन थांबल्या आणि त्यांनी हातचलाखी करून त्यांच्याकडनं त्यांच्या पिशवीतील पैसे त्यांना न कळता काढून घेतलेले आहेत. सदरची रक्कम ही 40,000 रुपयाची होती. अशा पद्धतीने आपलं स्वतःचं नुकसान न करून घेता आपण अलर्ट राहणं, सजग राहणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घटना सीसीटीव्ही कधी झालेली आहे? सीसीटीव्ही मध्ये आलेले आहे. दोन्ही लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि आपण लवकरात लवकर त्याचा छडा लावू आणि त्याचा ट्रेस करून त्यांना अटक करू आणि मुद्देमाल रिकव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आपण देखील त्या 2 लेडीज परिचित असेल तर आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती द्या. त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पानेरा खेडी गावात लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तमाशाचा फड उभारत असताना ही घटना घडली. दोघेही मृतक तमाशा संचातील असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अंकुश भारुडे आणि विशाल भोसले अशी मृत व्यक्तींची नावं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पानेरा खेडी गावात कान्हू सती मातेची यात्रा भरते. दरम्यान अनेक कलाकार इथं आपली कला सादर करण्यासाठी येतात. यात्रेची लगबग सुरू असताना 2 युवक तमाशाचा फड उभारत होते. दरम्यान लोखंडी पाईपचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाला आणि यातच दोघांनाही विजेचा जबर झटका बसला आणि दोघेही खाली कोसळले. दरम्यान उपस्थितांनी दोघांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. अंकुश आणि विशाल तमाशा संचात कार्यरत असून त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार सर्कल पोटनिवडणूक बुधवारी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी 17 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असून निवडणूक होत असलेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य पंजाबराव वडाळा यांचे 6 महिन्यांपूर्वी निधन झाल्यानं जिल्हा परिषदेच्या चोहट्टा बाजार सर्कल सदस्य पदाची जागा रिक्त झाली होती. त्या अनुषंगानं या रिक्त पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी दिनांक 5 डिसेंबर रोजी होणार. छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्जासंदर्भात अपील करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर आहे. अपीलवर सुनावणी आणि निकाल देण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर आहे. अपील नसल्यास 11 डिसेंबरला आणि अपील असल्यास 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
17 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी दिनांक 18 डिसेंबर रोजी होणार असून निकाल जाहीर होईपर्यंत निवडणूक होत असलेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्याचे सहकार मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे 2 दिवस बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते आढावा बैठकी घेणार आहेत. राज्याचे सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आढाव्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचं पाणी निश्चिती आणि दुष्काळ व्यवस्थापन, जलजीवन मिशन मजिप्रा अंतर्गत कामाची प्रगती आणि पाणी टंचाईबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कृषी तांडावस्ती आराखडा, रमाई घरकुल योजना संदर्भातील बैठकीत आढावा घेतला जाईल. याशिवाय सिंदखेड राजा, लोणार आणि शेगाव विकास आराखड्याबाबत जिल्हास्तरीय बैठक, जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावा घेतला जाईल. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या दिलीप वळसे पाटील यांना सोयाबीन, कापूस भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी घेराव घातला. आपल्या मागण्यांसंदर्भात तुपकर यांनी वळसे पाटलांशी चर्चा देखील केली. दरम्यान तुपकर यांच्या मागण्यांसंदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री दिलीप वळसे पाटील साहेबांची आज आम्ही सगळ्या शिष्टमंडळांनी भेट घेतली. त्यांच्याशी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर चर्चा केली. बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातला संपूर्ण सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आज अडचणीत सापडलेला आहे. उत्पादन खर्च भरून निघणार नाही इतका कमी भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकार दुष्काळाची घोषणा करायला तयार नाही, नुकसान भरपाई नाही, म्हणून एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई आम्हाला द्या. दुष्काळाची तातडीनं घोषणा करा आणि सोयाबीन कापसाची दरवाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या दरबारी पाठपुरावा करून धोरणात्मक निर्णय घ्या. यासह अनेक मागण्या आज आम्ही त्यांच्याकडे केलेल्या आहेत. त्यांना आमच्या संतप्त हजारो शेतकऱ्यांच्या, लाखो शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत ग्राउंड लेवलच्या पोहोचवलेल्या आहेत. सरकार काय निर्णय घेते त्याची आम्ही वाट बघू, नाहीतर आम्ही सरकारला 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेलाच आहे. आणि तोपर्यंत जर का सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही 29 तारखेला मुंबईच्या मंत्रालयाचा ताबा घेणार आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्याच्यापूर्वी सरकारनं तातडीनं मार्ग काढावा अशी आमची विनंती आहे. रविकांत तुपकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आहेत, आपत्तीच्या संदर्भात आहे, कर्जमाफीच्या संदर्भात आहे, बँकांच्या संदर्भात आहे, अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आज चर्चा केली आणि त्यांचे सगळे विषय घेऊन पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे एक बैठक आम्ही लावू आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू. बुलढाणा जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचा एक पोलीस कर्मचारी एका वाहन चालकाकडून कारवाई करण्याऐवजी पैसे घेताना दिसून आला. कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. एका वाहनातील पत्रकार वृत्तसंकलनासाठी बुलढाण्याकडे जात असताना बुलढाणा बोथा फॉरेस्ट गेटजवळ वाहतूक पोलीस भागवत पाटोळे यांनी या पत्रकाराच्या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला आणि नियमांची भाषा करत 500 रुपयांचं चालान केलं. यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी संजय वाणे, अनिता गाडे आणि प्रतीक वाघ हे कर्मचारी इतर वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करत होते. दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांना याबाबत माहिती दिल्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी भागवत पाटोळे यांची बुलढाणा बीटमधून बदली करण्यात आली आहे. मात्र पोलीस विभागाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी आता जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवसेनेची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती. यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, अतुल पुणेकर, माया म्हैसणे, मनीषा मते, हरिदिनी वाघोडे, साहेबराव भगत, श्यामराव गावंडे, ब्रह्मा पांडे, अमोल पालेकर, विक्रम जायले, डॉक्टर प्रशांत आढाव, गजानन निचळ, मनीष कराळे उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ 38%च पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे.
जमिनीत ओलावा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी झाली असून गहू पिकासह इतर पिकांचं क्षेत्र घटलं आहे. यात आता परतीच्या पावसाचा अंदाजही दिसून येत नसल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम देवाच्या भरोशावर असल्याचं वास्तव आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी 1.21 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षित असते. गेल्या 2 वर्षात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढून 1,50,00,000 हेक्टरपर्यंत पोहोचलं आहे. यंदा कृषी विभागामार्फत 1.54 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी क्षेत्र अपेक्षित होतं. खारपण पट्ट्याचं हरभऱ्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. मात्र यंदा परतीच्या पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचं धाडस केलं नसल्याचं चित्र आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बार्शी टाकळीत आउटर मार्गावर ट्रॅक्टर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर झाला. जखमीला उपचारासाठी अकोला इथे पाठवण्यात आलं आहे. बार्शी टाकळी इथून गिट्टीनं भरलेला ट्रॅक्टर जात होता. मात्र ट्रॅक्टर चालकानं अचानक ब्रेक मारल्यामुळे ट्रॅक्टर उलटला. विरुद्ध दिशेनं आलेल्या कारला त्याची धडक बसली. यामध्ये कार चालक दिनेश तायडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमीला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोल्याला पाठवलं. दरम्यान ट्रॉली उलटल्यामुळे रस्त्यावर गिट्टीचा ढीग साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. बाळापूर तालुक्यातील दगडखेड इथं वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ते वाहन जप्त करण्यात आलं. रेतील बाळापूर मार्गावर रिधोरानजीक ट्रकनं एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झाले. या प्रकरणी मोहम्मद पटेल राहणार खामगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दुचाकीवरील शेख इस्माईल आणि महेश नाराणी हे 2 जण जखमी झाले. या दोघांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करतायत. अकोला शहरातील खदान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर नराधमानं अत्याचार केला होता. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. गेल्या आठवड्यात खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके देऊन तिच्या डोक्यावरील केस कापून अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी गणेश चंद्रशेखर कुंभरे याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मुलीवर अत्याचार प्रकरणी वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन पुकारलं असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या महाराष्ट्रामध्ये खरं पाहता मातंग समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं हे भयंकर आहे. परंतु खऱ्या अर्थाने आज आमचं कोणीतरी असेल, आज मातंग समाजामध्ये संपूर्ण म्हणजे असं एक भीतीची आणि संतापाची लाट असताना फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि अंजलीताई आंबेडकरांनी आज जो पुढाकार घेतला या महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत असं मानतो. परंतु आज शासनाने जर कायदेशीररित्या जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आमची लढाई रस्त्यावरची राहील आणि आज या ठिकाणी आम्ही फाशीची मागणी
या ठिकाणी केलेली आहे व फास्ट ट्रॅक कोर्टाची आम्ही मागणी केलेली आहे. तर सरकार जर हे जातीद्वेषातून आज आमची जी व्यवस्था केलेली आहे, भाजप व RSSने आमची जी परिस्थिती केलेली आहे, याला मी सर्वस्व जबाबदार या ठिकाणी या सरकारला या ठिकाणी धरतो. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तहसील कार्यालय परिसरात ओबीसी समाज बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्रात मराठा बांधव ओबीसीमध्ये सरसकट कुणबी आरक्षण मागत आहे. त्यावर शासनाच्या वतीनं विविध आश्वासने देऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेली खोटी ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ओबीसी राज्य आरक्षण बचाव समिती जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं 2 दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. अकोला शहरात एका शेतातून दुसऱ्या शेतात बिअर बार हलवण्यासाठी बिअर बार संचालकानं ग्रामपंचायतीचे खोटे दाखले जोडून शासनाची फसवणूक केली. त्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण पुकारलं आहे. बिअर बारला एका शेतातून दुसऱ्या शेतात हलवण्यासाठी बिअर बार चालकानं ग्रामपंचायतीचे 2 खोटे दाखले जोडून शासनाची फसवणूक केली. यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी बिअर बार संचालकाविरोधात आमरण उपोषण पुकारलं आहे. ग्रामपंचायतीनं असा कुठलाही दाखला दिला नसल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. बार चालकानं खोटे दाखले जोडून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही कमलाबाई माझी बहीण आहे, कमलाबाई महादेव कळवणे. ही तिचं वय वर्ष जवळपास 78 वर्ष आहे. ती आज रोजी तो उपोषणाला बसली आहे. त्याचं कारण असं आहे की निरंजन महादेव कळवणे राहणार पातूर, हे पोलीस पाटील पातूरचे, यांना सर्वे नंबर 6/3 मध्ये बिअर बार मंजूर झालेला आहे. तर त्यांचा तिथं धंदा तोटे चालत असल्यामुळे त्यांनी तो बिअर बार सर्वे नंबर 238 मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तर जेव्हा त्यांनी हा बिअर बार सर्वे नंबर 238(2) मध्ये ट्रान्सफर करून घेतला, तेव्हा ग्रामपंचायत सिरला यांच्या नावानं काही दाखले बनावट बनवून ग्रामसेवकाची त्याच्यावर बनावट सही मारून ते खरे आहेत असे भासून शासनाला सादर केले आणि शासनाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक केली. म्हणून आम्ही त्याची तक्रार केली असता त्याची चौकशी झाली. चौकशीमध्ये आमचं बयान झालं आणि आमचं बयान झाल्यानंतर त्यांनी चौकशी अधिकारी यांनी ग्रामपंचायत सिरला यांच्याकडून चौकशी अहवाल मागितला. त्यावेळेस ग्रामसेवक सिरला यांनी खोटा अहवाल दिला. पहिले आम्हाला त्याच ग्रामसेवकांना त्यांना कोणत्याही प्रकारचा गावठाण दाखला देण्यात आला नाही असं आम्हाला स्पष्ट लिहून दिलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही तक्रार केली, तक्रारची अनुषंगानं त्याची चौकशी झाली. चौकशीमध्ये तोच ग्रामसेवक तोच विषय आणि त्याच विषयाबद्दल असा सांगतो की त्याला आम्ही गावठाणचा दाखला देण्यात आले. तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की 4/9/2023 ग्रामसेवक श्री देशमुख साहेब यांनी जो अहवाल दिलेला आहे तो पूर्णपणे खोटा आहे, बनावबनवी करणारा, आमची फसवणूक करणार आहे. तो अहवाल ताबडतोब रद्द करून हे जे दाखले दिलेले हे रद्द करून सामान्यवाल्या व्यक्तीवर म्हणजे ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी आणि सामान्यवाल्या व्यक्तीवरती कारवाई व्हावी. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमची उपोषण आम्ही मागं घेत नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील माझोड येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करूनही अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिलं. 12 ऑक्टोबर रोजी माझोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळा प्रांगणात प्रतीक नामक 11 वर्षीय मुलगा कबड्डी पाहण्यासाठी आला असता त्याचा शाळेतील मुलासोबत वाद झाला. या कारणावरून शिक्षिका छाया मानकर यांनी प्रतीकला शाळेच्या खोलीत नेऊन बेदम मारहाण केली. प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र अद्यापही कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांकडून प्रकरण दडपल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीनं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. या प्रकरणी तातडीनं कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं. अकोला तालुक्यातील माजोड येथील प्राथमिक शाळेवर शिक्षिका असलेल्या छाया मानकर यांनी त्याच गावातील एका 5व्या वर्गातील विद्यार्थ्याला जो की त्या शाळेचा विद्यार्थी नसून वाळेगाव येथील शाळेचा विद्यार्थी असल्यावर सुद्धा तो फक्त शाळेत लहान मुलांचे कबड्डीचे सामने पाहण्याकरिता गेला. त्याला पाहण्याकरिता गेल्यानंतर त्याला तिथं शाळेचा अक्षरशः दरवाजा बंद करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्याला त्याच्या हाताला जखम झालेली आहे. ही घटना म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी झाली, परंतु आजपर्यंत पातूर पोलीस स्टेशननी सदर शिक्षिकेवर
कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. हा प्रकार म्हणजे त्या परिवाराच्या म्हणण्यानुसार की जातीयतेच्या मानसिकतेतून झालेला आहे. आमची आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही माझ्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडवळे आहेत, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रभाताई शिरसाट आहेत, आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते गजानन भाऊ गवई आहेत. आम्ही सर्वांनी आज SP साहेबांना भेटून विनंती केली की झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी कराव. हा प्रकार सदर प्रकार हा जातीवादातून झाला असल्याचा जो आरोप केलेला आहे त्याचीसुद्धा चौकशी करण्यात यावा आणि छाया मानकर या शिक्षिकेवर लवकरात लवकर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावं या मागणीकरिता आज आम्ही अकोला SP साहेबांना भेटलो. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चोरीची घटना उघडकीस. कॅश काउंटरवर उभ्या असलेल्या ग्राहकाच्या पिशवीतून 2 महिलांनी हातचलाखी करत केली चोरी. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा इथं लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू. तमाशाचा फड उभारताना घडली घटना. आणि अकोला जिल्हा परिषद चोहुट्टा बाजार सर्कलची पोटनिवडणूक जाहीर. 17 डिसेंबरला होणार मतदान. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.